काही लकच नाही यार, एकही नाहीये घरात. बॅगेत वॉकिंग ऑन थांब. काय बघते, बॅग भरतेस? मला कंटाळून घरबीर सोडून चाललीस की काय? घर सोडून नाही चालले, आई बाबांकडे चालले. दिवाळी आहे ना म्हणून. ओ हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. थँक्यू. खरं तर मीच जाणार होते, तू हक्कलस म्हणून, येत्या 1-2 दिवसात. पण आता तूच चालली आहेस म्हटल्यावर मग घराकडे लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजे ना. ठीक आहे, आता मी आहेच शेवटचा आठवडा इकडे, तर ठेवेत मी लक्ष. शनाया, आय एम सॉरी अगं. मलाही हे असं वागताना फार वाईट वाटतंय, पण मी तरी काय करणार? माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये ना. सोसायटीच्या लोकांनी मला नोटीस पाठवली म्हणून मला तुला अल्टिमेटम द्यावं लागलं. या त्यात तुझी नोकरी. तुला कसं कळलं? काय कळलं? की मला काढून टाकले ते? काय सांगतेस काय? अगं मी ते तुला तू जॉबला कधी जाणार हे विचारत होते. परत कधीच जाणार नाही त्या बोर जॉबला आयुष्यात. मग आता काय करणार आहेस तू? ए तू चिल मारा. आउट ऑफ ऑल द पीपल तू काळजी करायची गरज नाहीये माझी. तसंही घरातून हकललंच आहेस ना मला. जाऊ दे, गॅरीज काय तो काळजी करेल माझी. हो तेही आहेच म्हणा. शनाया, मी ब्रश विसरले माझा, आणून देतेस प्लीज? या. चला, सगळं अगदी ठरल्यानुसार प्लॅन प्रमाणे होतंय. आता हे बेलचं बटन बंद केलंय म्हणजे घरी कोणी आलं आणि त्यांनी बेल जरी वाजवली तरी बेल वाजणार नाही. तेव्हा हे सगळं करताना मला खूप वाईट वाटतंय. मला माफ कर. पण मी तरी काय करू? रेवतीताई म्हणतायत ते अगदीच बरोबर आहे. जोपर्यंत राधिकाताई स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं बघत नाही ना, तोपर्यंत त्यांचा या सगळ्यावर विश्वासच बसणार नाहीये. थँक्यू सो मच. चल निघते मी. हा हो, पोहोचले की कळवते तुला. ठीक आहे? ओके, बाय बाय. ये आता गॅरीला बोलवते लगेच. पण याने का नाही फोन केला मला आतापर्यंत? 24 तासात डिवोर्स पेपर आणायला सांगितले होते. यांनी सिरियसली घेतलंय की नाही मला? मीच फोन करते. हॅलो. हॅलो, कुठे आहेस तू? किती वेळ वाट बघते फोनची मी? काय नाही, मी जरा जातो एके ठिकाणी. ते तू कुठेही जा, पण मला सांग काय झालं एक्झॅक्टली, काय ठरवलंस तू? शनाया, आता 24 तासांची मुदत दिली आहेस ना तुम्हाला, मी करतो काहीतरी. मग मी काय 24 तास वाट बघायची तुझी? नाही, फक्त 1 तास. 1 तासात तुला उत्तर मिळेल. रिअली? हो शनाया. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके. स्टूपिड, दिखता नहीं है क्या? सॉरी मैडम. हाँ सॉरी मैडम. कंप्लेन करने को पहले जाते हो किसके घर पे कौन आता है कौन नहीं. तुमने की थी ना कंप्लेन? नहीं मैंने किया. नहीं मैंने नहीं किया. हाय बेबी, कुठे आहेस तू? काही नाही, एका कामासाठी जरा थांबलो होतो. आलोच एक थोड्या वेळात. तू तासाभरापूर्वीच येणार होतास. अगं अजून व्हायचा 1 तास. आलोच. ओके. यार मला खूप भूक लागली आहे. हे काम कर ना, तूच पार्सल घेऊन ये ना काहीतरी माझ्यासाठी. बरं आणतो. पण मी काय म्हणतो, आपण घरी बसण्यापेक्षा कुठे बाहेर जायचं का? अरे नाही, तू घरीच ये. मी घरी एकटीच आहे. का भक्ती कुठे गेली? अरे ती दिवाळीसाठी म्हणून गेलीये पुण्याला. सो तू घरी ये, मग आपण खाऊया आणि मग. ओके ठीक आहे, आलो. आणि बाय द वे, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे? ओके ओके, बाय. आलोच. बाय.
हॅलो. हॅलो भक्ती, रेवती बोलते. हा बोला ना. बरं, गुरु ना वाटेत कुठल्या तरी कामासाठी थांबला होता, पण आता तो निघालाय आणि बहुतेक तुमच्या घराकडे येतोय शनायाला भेटायला. मी येतेच आहे त्याच्या मागे. बरं बरं, तुम्ही काही काळजी करू नका. मी पण घरातून बाहेर पडले आणि घराची डोअरबेलही बंद केली, त्यामुळे जरी कोणी आलं ना तरी बेल नाही वाजणार. आणि घराचं दारही मी उघडंच ठेवलंय. शनाया पण एकटीच आहे घरी. ओके, म्हणजे सगळं आपण ठरवलेल्या प्लॅन नुसारच होतंय. आता तू राधिकाला फोन कर. हो, मी करते फोन. ओके, मी येतेच आहे गुरुच्या मागे. बरं, बाय. चल चल बाय. चलिए भाई, वो गाड़ी के पीछे. अजून कसे आले नाहीत हे? चेकअप करायला जातो म्हणून गेले आणि किती वेळ झाला आता. तरी मी म्हणत होते की मी येते बरोबर म्हणून. ऐकतच नाही बुवा. काय करू बापा आता? त्यांचाच असेल. भक्ती मिस. हॅलो. हा, मी भक्ती बोलते, अथर्वची टीचर. हा बोला मॅडम. अहो, काय झालं माहितीये का, आज अथर्वची बस सुटली चुकून. सुटली म्हणजे? नाही म्हणजे अथर्व आणि नेहा इथे अभ्यास करत बसले होते, तेवढ्या वेळात बसचे काका बाकीच्या मुलांना घेऊन निघूनही गेले. मग आता काय करायचं? नाही नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी मुलांना माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन आले. ऍक्च्युली मी रेवतीलाही फोन केलेला, पण त्या त्यांच्या कामात बिझी होत्या. हो ना, तिला ते शूटिंगचं काम राहते ना. पण मॅडम आता काय करू मी? हो, त्या शूट मध्ये बिझी आहेत. अहो, म्हणूनच तर त्यांनी मला तुम्हाला फोन करायला सांगितला. हा, तुम्ही या इथे आणि मुलांना घेऊन जा. हो मॅडम, पण मला तुमच्या घरचा पत्ता माहिती नाही ना. अहो, पत्ता लिहून घ्या ना. हा, एक मिनिट. हा, मॅडम सांगा. हा, निर्मल सदन, लोखंडवाला, 304. 304. हो हो. हा हा, आलं लक्षात मॅडम. मी येतेच. बरं बरं. आणि राधिका ताई, नाही म्हणजे तुम्ही लवकर आलात तर मलाही माझ्या कामाला जाता येईल. हो, तुम्ही काळजी करू नका. लगेच येऊन राहिली मी. ठेवते मॅडम. बरं. याला म्हणते कामात काम. आता अथर्व न्यायाला घ्यायला जावंच लागेल. त्यातनं हे अजून घरी आलेले नाही. आधी असेलच त्यांच्याकडे. टिकली पडली वाटतंय. टिकली नसली की कपाळ कसं दिसतं ना. बस बस. गॅरी, Do you love me? Of course I love you. Of course I love you. तर मला एक कळत नाही की तिला मी सांगू कसं की माझं तिच्यावर नाही, तुझ्यावर.